खान प्रताप गडाशी आला, खान प्रताप गडाशी आला, खान प्रताप गडाशी आला, वरती शिवाजीला देऊन बोलला न कृष्णाजी भास्कर वकील धाडून, कृष्णाजी भास्कर वकील धाडून, शिवाजीन बाका वखत ओळखून, शिवाजीन बाका वखत ओळखून, पत्र सवेटाच दिल्या पाठवून, जी जे पत्र सवेटाच दिल्या पाठवून, कृष्णाजी भास्कर प्रताप गडी पोचला, कृष्णाजी भास्कर प्रताप गडी पोचला, कृष्णाजी भास्कर. काय प्रतापगडावर धामधूम, अफजल खानाचा वकील येतोय, अफजल खानाचा वकील येतोय. कृष्णाजी भास्कराचं स्वागत झालं. त्याला पहिला नेला तो देवीच्या देवळातच नेला प्रतापगडच्या, आणि देवी समोर कृष्णाजी भास्कराला विचारलंय, कृष्णाजी या भूमीवरचे तुम्हा म्हणती भूसुर, या भूमीवरचे तुम्हा म्हणती भूसुर, आम्ही नित्य ठेवाव मस्तक चरणावर, सांगा बेत तुम्ही खानाचा व्हावे रणशूर, सांगा बेत तुम्ही खानाचा व्हावे रणशूर. कृष्णाजी भास्कर तुला देवीच्या समोर उभा केलाय, देवीची शपथ घेऊन सांग खानाचा हेतू काय. कसं सांगणार, मी वकील आहे, मी खरं सांगू नये खोटं बोलू नये, खरं सांगू नये खोटं बोलू नये, म्हणजे हा आता काय करणार. हे पत्र घ्या, हे वाचा. अफजल खानाची आपल्याला हुकमावली अशी आहे की घेतलेले सगळे किल्ले तुम्ही त्याला परत केले पाहिजेत, आदिलशहा समोर गुडघे टेकून शरणागती पत्करली पाहिजे. ह्याच्या बदल्यात हे सगळे किल्ले आणि अधिक कोकणची जहागिरी सुद्धा आदिलशहाकडून तुम्हाला मी देववितो, असं आमिषही तो दाखवतोय. वाचलं आम्ही पत्रात. पण आम्हाला भेटून आमचे किल्ले ताब्यात घेऊन आम्हाला आदिलशहा पुढे न्यावे आणि त्याच्या पुढे आम्हाला जागीरदार करावे. पत्र झाले ही त्याची मनीषा आहे काय. थोडक्यात सांगायचे तर महाराज, ही महाभारतातल्या काका पुतण्याची भेट आहे. यावरून आपण समजा. आणि राजांना समजलं का, महाभारत माहीत होतं म्हणून समजलं. आता माहीत असायची शक्यताच नाही. चिंटू भीम कोण, छोटा भीम, लाडू खातो. त्या छोट्या भीम मध्ये कृष्णाला नाचवून काय त्या कार्टूनची मजा चालली आहे. शाळेपासून जत्रेपर्यंत भीम आणि कृष्ण पळतायत. एकदा महाभारत टीव्हीवर होऊन गेलं, पण दूरदर्शनच्या महाभारताने ती भूक नाही भागली जात जी राजकारणाच्या दृष्टीनं महाभारत शिकवावं लागतं, जे जिजामातुश्रीने शिकवलं. महाभारताची कथा मोठी अशी छान आहे की जी शिकली आणि जी समजली तर राजकारणात तसा कोणीच फेल जाणार नाही. इतकी हायफेल कथा महाभारताची. काका पुतण्याची म्हणजे कुठली भेट हो, हे मुद्दाम महाभारतातली सांगितल्यामुळे प्रश्न मिटला. नाही तर नुसतं काका पुतण्या सांगितलं की बऱ्याच लोकांना वाटतं हा म्हणजे ती राघोबा दादा नारायणरावची भेट असावी का, की नारायणराव पेशवे नावाचा एक पुतण्याच होता, राघोबा दादा पेशवे नावाचे त्याचे काकाच होते, आणि काकांच्या दर्शनाला तो आलेला असताना काकाने त्याला मारलं, काका मला वाचवा वगैरे असं तो किंचळत पळाला. घटना कितीही खरी असली तरी ती शिवचरित्रानंतर 200 वर्षांनी झाली आहे. त्यामुळे असं काही अंतर्ज्ञानाने ती कथा माहिती होण्याची शक्यता नाही. याच्या आधी कथा होऊन गेली आहे. आपल्या माहितीपुरती सांगतो. कथा झाली आहे ती अशी की जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं, 100 कौरव रणांगणावर संपले, तेव्हा या 100 कौरवांचा बाप धृतराष्ट्र त्याने भीमाला बोलवून घेतला आग्रहाने. आता मला कोणी उरलं नाही रे, तुझ्याशिवाय मला कोण आहे रे, आता तुम्हीच माझे आहात, या. आणि असा रडायचा आव आणल्यानंतर भीम पाघळला.
आणि भीम निघाला. भीम निघाल्याबरोबर गोपाल कृष्ण मार्गात येऊन उभे राहिले. कोठे निघालात? काकांकडे. वाटलंच मला. संकट आलं की कृष्णा जाऊ का नको, जाऊ का नको. संकट संपली की देवाची आठवण नाही. अरे अशी घाई करू नको, तुला काय माहिती तो काय माणूस आहे ते. पण अशा तऱ्हेनं भीमाला त्याने बरोबर सांगितलं. कृष्ण म्हणाले, भीमा एक काम कर आता. काय? मी सांगतो तसं वागा, म्हणजे कधीतरी आयुष्यात सतत कल्याण झाले तसं पुढे सुद्धा कल्याण होईल. चला. भीम धृतराष्ट्राच्या महालात गेला. हॉरर, भयानक. महालाची अवस्था अशी होती की धृतराष्ट्राच्या महालामध्ये एक लोखंडाचा पुतळा होता. तो पुतळा भीमाचाच होता. तो भीमाच्या 7 पट शक्तीचा लोखंडी पुतळा होता. तो मुद्दाम दुर्योधनासाठी केलेला होता. दुर्योधन गदा युद्धाचा सराव करायचा तो त्या पुतळ्यावर करत होता. कारण भीम बघितलं की त्याच्या अंगामध्ये चेव चढायचा. म्हणून तो 7 पट ताकदीचा असलेला. चालू ठेवा, चालू ठेवा, चालू ठेवा. अजून प्रसंग नाही संपला ना अजून आपला. हा, शाबास. दरबारामध्ये आल्याबरोबर गोपाल कृष्णाने भीमाच्या मागे उभं राहून हळू वाजवायचं, पण संगीत चालू ठेवायचा. त्याला खूण केली, हाक मार. आणि भीमाने तिकडून हाक मारली. काका. ताड दिशी धृतराष्ट्र उभा राहिला. भीम पुढे निघाला होता मिठी मारायला, पण कृष्णाच्या हातात कासोटा होता, हँडब्रेक. मी सांगेन तसं जायचं. बोलत राहा. काका. धृतराष्ट्र एक एक पायरी खाली आला. भीमा. काका. भीमा. काका. भीमा. काका. चालू दे भीमा. असं चालू असताना भीमाच्या बरोबर समोर काका आल्याबरोबर कृष्णाने भीमाला बाजूला केला. तो पुतळा दिला त्याच्या हातामध्ये. काय हातात आलं आंधळ्याला कळलं नाही. तो द्वेषानं इतका वेडा झाला होता. कडकडची मिठी मारली. पुतळ्याचे 10 तुकडे होऊन खाली पडले होते. तेव्हा भीमाचे डोळे उघडले. कृष्ण म्हणाले, 100 कौरवांना जे रणांगणात जमणार नाही ते इथं या महालामध्ये हा म्हातारा करणार होता. कधीतरी देवाचा सावधपणा सुद्धा घ्या. कृष्णाजी भास्कर सांगतोय, शिवाजी राजे, ही महाभारतातल्या काका पुतण्याची भेट आहे. तुम्ही तुमचं समजून घ्यायचंय काय त्याचा अर्थ होत होतो. कृष्णाजी भास्कराच्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि शिवाजी राजांनी आपला वकील पाठवला. पंताजी गोपीनाथ बोकील. बोकील नावाचा वकील. बोकील नावाचा असा वकील की शत्रूला केव्हा बाजारात विकील त्याचा नेम नाही असा वकील. काय गोपीनाथ पंतांनी माधुरी दाखवली. त्यांनी राजाचं पत्र घेतलं, त्या कृष्णाजी भास्कराला घेतलं, जे धावत वाईला येऊन पोचले. खानाचे पायच चेपायला सुरुवात केली. ये क्या हो रहा है? त्याला जरा बरंही वाटलं, शिवाजीचा वकील माझे पाय चेपतोय म्हटल्यावर. ये क्या हो रहा है? कशाला त्रास करून आलात? कशाला त्रास करून आलात? नुसतं सांगितलं असतं ना, ह्याला घेऊन विजापूरला या, आम्हीच आणला असता. तुमच्यासारख्यांना किती कष्ट पडले, किती कष्ट पडले. पाय दाबता येत होते अफजल खानाचे. अफजल सांगते, वे क्यों पागल जैसे कर रहे हो? मी काय चालत नाही आलो, हत्तीवरनं आलोय. हत्तीची काय आपले काय, पाय सारखेच आहेत. असं करून पुन्हा तो पायच चिरतोय. आता ह्यात विनोद आहे, यात समजण्याचंही आता काही कारण नव्हतं. कथा ऐकताना सातत्याने कथेतल्या पात्रांचं आक्रमक आणि संरक्षक अशी 2च रूपं बघायची. जात आणि धर्म हा विषय कथेत आणायचा नाही. तो आपणच जर आणला तर आपण शिवभक्तांच्याच यादीतून गाळले जाऊ. पण जेव्हा अफजल खानाबरोबरचं हे युद्ध शिवाजीराजे उभं करतायत, तेव्हा सुद्धा अफजल खानाच्या सैन्यात असणारं हिंदू सैन्य सुद्धा मारण्यासाठी पायदळाची एक तुकडी नूर बेगच्या हातात आहे.
आणि नूरबेग खानाच्या समोर शिवाजीराजे उभे आहेत म्हणून कुठेही विद्रोह करायला बसलेला नाही. दर्या सारंगच्या बरोबर इब्राहिम खान तिथंच दर्यावरती उभा आहे. अफजल खानाला हात लागला तर आम्ही तुमची नोकरी सोडू असं कुठेही त्याचं पत्र इथं आत आलेलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला आमच्या लोकांची नावं सुद्धा घेऊ नयेत इतकी नावं अफजल खानाच्या सैन्यात नव्हे तर त्याच्या अंगरक्षकात आहेत. शिवाजीराजांचे सख्खे काका सुद्धा त्यांच्या अंगरक्षकात आहेत. त्याला तुम्ही आम्ही या दुर्दैवाला काहीच करू शकत नाही. दुर्दैवाने कोणत्याही एका जातीला किंवा एका धर्माला टार्गेट करून कुठलंच इतिहासाचं पुस्तक सांगू नये. आणि हा चमत्कार होऊ शकतो बरं. हा चमत्कार होऊ शकतो बरं. कारण याच प्रतापगडच्या युद्धामध्ये शिवाजी राजांनी कृष्णाजी भास्करावर तलवार मारून त्याला मारून टाकलेला आहे. हा कृष्णाजी भास्कर नावाचा कुलकर्णी हा ब्राह्मण होता. हा अफजल खानाच्या वतीनं अंगावर चालून आला होता आणि शिवाजी राजांनी त्याला तलवारीच्या दणक्याने फाकळी करून मारला. शिवाजी राजांनी एका ब्राह्मण माणसाला मारला याच्याबद्दल भारतातली कुठलीही ब्राह्मण संघटना असंतोष व्यक्त करत नाही. कारण सगळ्या ब्राह्मण संघटना मान्य करतात कृष्णाजी भास्कर हा जरी ब्राह्मण असला तरी सुद्धा तो आक्रमकाच्या वतीनं आला होता. तो मारण्याच्या योग्यतेचाच होता. शिवाजी राजांनी पवित्र कार्य केले त्या ब्राह्मणाला मारून सुद्धा. ही जर मानसिकता ब्राह्मणांनी ठेवायची असेल तर मग अफजल खानाच्या स्वारीमध्ये सुद्धा अफजल खान मारण्याचं दुःख कुठल्याही यवनांनी करू नये. तो एक आक्रमक होता या नात्याने तो मारला गेला. इतकी स्वच्छ भूमिका देशातल्या नागरिकाची असायला हवी. इतकी स्वच्छ भूमिका असायला हवी. अफजल खान कुठल्या धर्माचा आहे म्हणून त्याला मारायचा नाहीये. कारण त्याच धर्माची 3 माणसं अधिकारावर आहेत शिवाजी राजांकडे. त्यांनी फक्त देवी फोडलीये किंवा तुळजापूरच्या किंवा पंढरपूरला हात लागलाय यासाठी मारायचं नाही. त्यांनी सख्या प्रजेला सुद्धा प्रचंड छळलेला आहे. प्रजा वेठीला धरली आहे. प्रजेचा सुद्धा तो एक आरोपी आहे. आणि असा होऊ शकतो चमत्कार? हो, होऊ शकतो. होऊ शकतो. मी याचा प्रत्यय घेतलाय. आपल्याच कोकणामध्ये देवगड भागात असे अनेक शिक्षक आहेत जे खाजगी क्लासेस चालवतात. या सगळ्या खाजगी क्लास चालवणाऱ्या शिक्षकांनी असा विचार केला होता की शिवचरित्राची जी पुरेशी माहिती विद्यार्थ्यांना नाही ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावी आणि एक परीक्षा घ्यावी. साधी सरळ योजना होती. सगळ्या शाळांमध्ये सर्क्युलर फिरलं तसं सगळ्यांच्या शाळांमध्ये सर्क्युलर फिरलं. आश्चर्य वाटेल, अनेक मुसलमानांची मुलं त्या परीक्षेला उतरली. अनेक ख्रिश्चनांची मुलं त्या परीक्षेला आली. अनेक शिखांची मुलं त्या परीक्षेमध्ये होती. अनेक जैनांची मुलं होती. ती परीक्षा आणि प्रशस्ती पत्रकं मी वाटली आहेत तिथे. आणि ही प्रशस्ती पत्रकं वाटत असताना त्यातल्या मुलीला जेव्हा बोलायला सांगितलं की तुझ्या अभ्यासाबद्दल बोल, तेव्हा तिनं स्वच्छ शब्दामध्ये जाहीर निषेध या गोष्टीचा केला की आम्हाला आमच्याकडे चुकीचं शिकवलं जातं. की अफजल खान कोणीतरी अत्यंत पवित्र मनुष्य होता, परमपवित्र होता, सगळ्या सहिष्णू होता आणि असं असताना सुद्धा शिवाजी राजांनी त्याला मारला. त्यामुळे शिवाजी राजांच्या बद्दलचा गैरसमज आमच्या मनामध्ये कित्येक वेळेला भरवला जातो. पण तुम्ही ज्या तऱ्हेनं स्वच्छ इतिहासाचं पुस्तक आमच्या समोर ठेवलं त्या इतिहासाच्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर आता आम्हाला या गोष्टीचं कोणतंही वैषम्य वाटत नाही. कारण आम्ही आता अफजल खानाकडे तो धर्म म्हणून काहीच पाहू शकत नाही. तो एक आक्रमक होता आणि प्रजेच्या हिताच्या मध्ये आड येणारा कोणीतरी होता. म्हणून शिवाजी राजांना त्यांना बाजूला केला. याबद्दल आता याच्या पुढचा आमचा विद्यार्थी संघ निषेध करणार नाही असं कोकणातल्या त्या शाळा बोलू लागल्या. शिक्षणाने काय होत नाही महाराज आम्हाला सांगा. किमान अनेक मूर्ख लोकांमधली 100 तर माणसं शहाणी झाली. आणि असं होऊ शकतं. आज भारताच्या इतिहासात सुद्धा अशी माणसं आपल्याला माहिती आहेत. अनेक स्फोट करणारी मुसलमानांची नावं आपण सांगू शकता. पण त्याचबरोबर घरात स्फोटक आल्यानंतर आता माझा नवरा माझ्या देशामध्ये काहीतरी विचित्र करेल का काय अशी शंका आल्याबरोबर आपल्या धर्माचा विचार थोडा बाजूला ठेवून भारतीय पोलिसांना बातमी सुद्धा एका अतिरेक्याच्या बायकोनं आणून दिली होती. आपल्या पतीला पकडून दिला होता
आणि भारताला आपलं एक राष्ट्र म्हणून मान्यता कशी दिली होती याही कथा आहेत, ज्यांचा सत्कार दिल्लीच्या आपल्या पंतप्रधानांच्या हस्ते आपण यावेळेला केला होता. समोरच्या व्यक्तीकडे आक्रमक म्हणून आणि संरक्षक म्हणून इतक्या स्वच्छ डोळ्याने बघता आलं म्हणजे मग विषय संपलेला असतो. बाकीच्या गोष्टी बोलण्यात काही गंमत नाही. अफजल खानाचा वकील बामण होता म्हणजे सगळे बामण नालायक होते. अरे पण शिवाजी राजांचा वकीलही बामणच होता. मग सगळे नालायक होते हे तुला कळलं, इतकं शिवाजीराजांना नाही का कळलं? आणि दुसऱ्या बाजूला अनेक जातींच्या बद्दल बोलायचं झालं तर सगळ्या जातीची माणसं जशी हिकडं होती तशी अफजल खानाच्याही सैन्यात सगळ्या जातीची होती. कशाला नावं घेऊन भांडण काढा? फक्त एक ब्राह्मणच होता का अफजल खानाच्या बाजूला? इतर सगळ्या जातीचे हिंदू नव्हते का अफजल खानाच्या बाजूला? अंगरक्षक होते अफजल खानाचे. इतकंच नव्हे तर एखाद्या वेळेला असंही झालं असतं, असं झालं असतं की मुसलमानांची एक मोठी फौज जर शिवाजी राजांच्याकडे असती आणि चुकून एखाद्या श्रद्धास्थानाला धक्का लागला नसता कधीही, पण चुकून लागला असता तर मुसलमानांच्या श्रद्धा इतक्या पवित्र आहेत की त्यांनी त्या क्षणाला नोकरी सोडून ते बाजूला गेले असते की नाही तुमच्याबरोबर येणार. पण दुर्दैवानी ही निष्ठा हिंदूंमध्ये का नव्हती तेव्हा? तुमच्या डोळ्या देखत देवी भवानी फोडली जात होती, तुमच्या डोळ्या देखत पांडुरंगाला त्रास देत होता, का नाही तिथून वॉकआउट झाला? अहो कृष्णाजी भास्कर ब्राह्मण तो बिचारा असहाय्य दुबळा तरी होता, पण ज्यांच्या कमरेला तलवारी होत्या, स्वतःच्या जहागिऱ्या होत्या, मनगटामध्ये मर्दुमक्या होत्या, ते का नाही बाजूला झाले अफजल खानाच्या स्वारीतनं? मग तिथं नव्हती मर्दुमकी दाखवायची काय? कोणताही जातीय भेदभाव, धार्मिक भेदभाव डोक्यात घेऊ नका. मुद्दा सरळ आक्रमणाचा आहे, प्रजेच्या हिताचा आहे आणि प्रजेच्या संरक्षणाचा आहे. गोपीनाथ पंत बोखील तिथे गेले 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 इतकंच नव्हे तर धाधांत हवं ते बोलले. आमचा राजा घाबरट आहे, हो अति घाबरट आहे, त्याला आम्ही तुमच्या ताब्यात देतो, पण एकच अट आहे, तुम्ही जावळीला या, त्याला घेऊन जा. अहो आमचा राजा इतका घाबरट आहे की तो वाईत यायला सुद्धा घाबरतो. तुम्ही कसले? अहो तुम्ही यमासमोर सुद्धा असे उभे राहाल. आता नाही म्हणायची पंचायत होते ना. समोरच्याला असा हरभऱ्याच्या झाडावर चढवायचा की धड त्याला वर जाता येत नाही, धड उतरता येत नाही, पण मी घाबरतो असं त्याला म्हणता येईना. आणि पुन्हा मी तेच सांगतोय, अहो जावळीमध्ये येताना सैन्य सगट यावे. अर्थात सैन्याची काय तुम्हाला गरज आहे, तुम्ही एकटेच पुरेशी आहात का नाही म्हणता? मग नाही पण म्हणता येईना. शिवाजी राजाची तुमची गाठ घालून देतो, त्याला असा कानाला पकडून विजापूरला घेऊन जा, काय सांगतो? हो मात्र आणि तुमच्या या सैन्याबरोबर बरेच जवाहिरे पण आलेले दिसत आहेत मला. सोन्याचे दागिने, मोत्याचे दागिने, हिऱ्याचे दागिने, काय जबरदस्त बाजारपेठ आहे तुमच्याकडे. हा 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 हा. अशी बाजारपेठ गेली 10 वर्ष स्वराज्य चालले, बघितली सुद्धा नाही आम्ही. किती दणादणा बोलावं एखाद्या माणसानं, अशी बाजारपेठ बघितली नाही. अफजल खानही मनात जाणू नये शिवाजीराजांनी काय बघितलंय त्याच्यावरती. का? अहो मुळामध्ये आदिलशहाचं सुद्धा नाही, मुघलांची बाजारपेठ असलेलं जुन्नर त्यांनी 1 वर्षापूर्वी लुटलं होतं. आणि पुन्हा डोकं लढवून मागच्या स्वारीमध्ये मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा शहाजीराजांची सुटका करायची होती तेव्हा मुराद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होता. तसा मुराद तिकडे गेला, आपला बाप मरेल ह्या कल्पनेनं गेला, पण तो जिवंतच होता. मग पुढच्या दौऱ्याला औरंगजेब इकडे आला होता. शिवाजीराजांनी औरंगजेबाशी संधान करून पुढच्या आपल्या दिव्य कार्याला आमच्या शुभेच्छा असं मैत्रीपूर्ण पत्र पाठवून औरंगजेबाला तिकडे बेसावत ठेवून त्याचीच असलेली जुन्नर नावाची बाजारपेठ अख्खी लुटून राजगडावर नेली होती. आता औरंगजेब असा चवताळला, हा माणूस आहे का काय? आता माझ्याशी मैत्रीचे बोलतो, दुसऱ्या बाजूला माझी सगळी बाजारपेठ घेऊन जातो. हुकूम सोडले, शिवाजी माणसाची माणसं, राजाची माणसं दिसतील तिथं कापा, दिसतील तिथं तोडा. इतका संतापलेला औरंगजेब दुसऱ्याच दिवशी शिवाजीराजांचे वकील औरंगजेबापाशी असा चेहरा घेऊन उभे होते की अजी म्या पाप देखील झाल्या गोष्टीबद्दल हमें सख्त अफसोस है.
अशी चूक पुन्हा होणार नाही. पण बिलंदर एकदाही हे लुटलेले परत देऊ म्हटले नाहीत. हमें सक्त अफसोस आहे. आपल्या मैत्रीमध्ये असं खरं व्हायला नको होतं, तरी सुद्धा आता चुकून झालंच आहे. तर तुमच्या दिल्लीच्या स्वारीला आम्ही शुभेच्छा देतो. तिकडे काही आवश्यकता लागली तर मदत करण्याचं सुद्धा आश्वासन देतो. नंतरच्या काळात जिवंत राहून इकडे परत कधी आलात तरी मैत्रीचे आश्वासन देतो. कारण आता आणखीन पक्की खात्रीची खबर आली होती की शहाजहान आता आणखीन आजारी पडलाय. मुराद नेमका दिल्लीत पोचलाय. दारा शोकहो त्याच्याच आसपास आहे. हे दोघं जर आधी दिल्लीत बापापाशी पोचले तर औरंगजेबाची पंचायत होईल. औरंगजेबाला घाईनं दिल्लीत जाण्याची जल्दी आहे. याचा बरोबर फायदा घेऊन जुन्नर पर्यंतची बाजारपेठ शिवाजीराजेने घेऊन गेले होते. अरे मोगलांच्या बाजारपेठेत काय नव्हतं, असे एक से एक जड जवाहीर आणि एक से एक दागिन्यांची तिथे सगळी चंत्रावळी होती. तरी रघुनाथ गोपीनाथ पंत सांगत होते, असा बाजार कधी पाहिला नाही. मनात असं आलंय की कल्याण भिवंडी वगैरे ठिकाणच्या लुटी आता आम्ही जमा केल्या. आता अर्थात काय लुटी सुद्धा तुमच्याच आहेत, आमच्या म्हणजे तुमच्या. तर तुम्ही जेव्हा प्रतापगडला याल तर तुमच्याबरोबर सगळे मातब्बर सरदार सुद्धा येतील. तेव्हा त्या सगळ्यांचा सत्कार करण्यासाठी इतके चांगले अलंकार आमच्याकडे आहेत कुठे हो. नुसते लुटीत मिळालेल्या मोहरा आमच्याकडे. काय कळली काय? तेव्हा मी अशी प्रार्थना करतो की तुमच्या ह्या सगळ्या सराफी लोकांना आपापले पेटारे घेऊन किल्ल्यावर पाठवा. म्हणजे शिवाजीराजे त्यातले दागिने विकत घेतील, तुमच्याच लोकांना देतील. म्हणजे काय, दागिने तुम्हालाच मिळणार, त्यातले पैसे तुम्हालाच मिळणार, तुमच्याच व्यापाऱ्यांना मिळणार. दागिने आधी घेतले जातील, पैसे भेटीनंतर मिळतील. काय वकील पाठवावा राजाने. वा रे वा, शिवाजीराजाने अशी पाठ थोपटली गोपीनाथ पंतांची. काय रे माणूस आहेस. बातम्या तर आणल्याच, पण अख्खा अफजल खानाचा खजिना त्यांच्याच माणसांच्या डोक्यावरनं प्रतापगडावर घेऊन आला होता वकील हा सगळा. सगळ्या दागिन्यांच्या पेट्या, मोहरांच्या पेट्या. काय आता काय भेट झाली की संपलंच आहे. घ्या. खान यायला तयार आहे जी. फौजे सगट तो किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत येईल जी. अगदी नुसता येणं अवघड आहे, म्हणून इथपर्यंत ठरवलंय की 10 अंगरक्षक आणलेले चालतील जी. 10 अंगरक्षकातले 9 अंगरक्षक हे तुम्ही जिथे प्रत्यक्ष भेटणार त्याच्यापासून 1 बाणाच्या टप्प्यावर असतील जी. 1 किंवा 2 अंगरक्षक अगदी शामियान्यामध्ये असतील. बाकी तुम्ही, अफजल खान आणि 2 वकील इतकेच अंतर्भागात असतील. राजे छावणी कुठं लावायची? प्रतापगडचं निरीक्षण करताना छावणीची जागा अशीच बरोबर केली, तंबूची जागा अशीच बरोबर केली की पायथ्याशी असलेल्या कुठल्याही सैनिकाला ती छावणी दिसणारच नाही. जागा, लोकेशन सुद्धा एक विशिष्ट निवडावं लागतं. माचीवरनं एक तोफ अशी लावून ठेवली की एक विशिष्ट वेळेपर्यंत आमची वाट पहा. पण तंबूमध्ये गेलेला राजा जर इतक्या वेळाने बाहेर आला नाही तर समजून चाला बहुतेक घात झाला. पण घात झाला म्हणून खान आणि त्याची फौज जिवंत इथून जाता कामा नाहीये. वरनं तोफेचा गोळा खाली असा टाकायचा की अंगरक्षकांसकट आतली सगळी माणसं धुळधाण झाली पाहिजेत. तोफखानावाल्याने तयार राहा. या सगळ्या आधीच्या तयारी लक्षात घेता आपल्याला कल्पना येईल की खानाने कट्यार मारली म्हणून शिवाजीराजेंनी बिचवा मारावा इतके काही बेसावते नाहीत. खानाने काहीच केलं नसतं तरी त्याला संपवण्यासाठी तोफ तयार आहे. एका बाजूला तोफ तयार, नेताजी, बाजी, येसाजी, कान्होजी सगळे आसपास उभे आहेत. तुम्ही खानाची आत आलेली सेना सगळ्या बाजूने वेढून तयार राहायचं आहे. जोपर्यंत किल्ल्यावरचे तोफांचे बार होत नाहीत तोपर्यंत कोणीही गडबड करायची नाही. नाही तर खान येताना ह्यातल्या कुठल्याही छावणीतली कुठलीही माणसं जर चुकून त्याला दिसली तर त्या क्षणी त्याला संशय येईल. खान इथवर आलेला वाईला परत जाईल. 8,000 एकाच्या चुकीनं सगळं फसणार आहे. मला कोणाचीही चूक नको आहे. कोणाकडेही मोबाईल नाहीत, रिमाइंडर नाहीत, वॉकी टॉकी नाही. फक्त संपूर्ण साधन होणारे एकमेकांवरचा दुर्दम्य विश्वास.
ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांना सांगितले त्या त्या वाटा त्यांनी अडवून धरायच्यात आणि समोरचा गनिम साफ बुडवायचा आहे. नाही, मला वाटलं असं कोणीही काहीही तिथं करायचं नाही. आपल्याला योजना तयार तयार आणि दिवस निवडला होता मार्गशीर्षातली सप्तमी. आज बरोबर तो दिवस आठवड्याच्या दिवशीनं गुरुवारच्याच दिवशी दुपारी 12 ते 2 ची भेट घेतलेली. खान प्रताप गडाशी आला, खान प्रताप गडाशी आला, खान प्रताप गडाशी आला, वरती शिवाजीला आला तो आला. सारे झाले तयार स्वागताला, सारे झाले तयार स्वागताला. ठाई ठाई केलं दुकानाला, ठाई ठाई केलं दुकानाला. झाड तोडू करूया रस्त्याला जी जी, झाड तोडू करूया रस्त्याला जी जी. झाड तोडून थोडीशी वाट केली होती आणि जागोजागी दुकानं ठेवली होती. खानाच्या सैन्याची सरबराई. सगळे खानाचे सैनिक म्हणत होते शिवाजी राजा भ्याला, हे खरंच असलं पाहिजे, नाही तर एवढी सरबराई कोण ठेवेल. राजांची सरबराई त्याच्यासाठीच चालली होती, जेवढे झिंगाल तेवढं युद्ध सोपं. एकदा पडल्यानंतर घाव घालायचीच कामं, उलटा वारी याची शक्यताच नाही. त्यामुळं कोणीही हा निरोप धरून चालू नये की राजांनी सुद्धा दुकानं काढली होती, पण ती शत्रूच्या सैन्यासाठी, स्वतःच्या सणासाठी नाही. वेगवेगळ्या दुकानामध्ये वेगवेगळ्या अवस्थेमध्ये हळूहळू मागचं सैन्य कमी होत चाललंय. पहिला मुळात प्रतापगडाच्या कडे जाणारा चढ चढतानाच त्यांच्या उरावर धडकी भरली होती. आजही तुम्ही महाबळेश्वराच्या मार्गे किंवा वाईच्या मार्गे जात प्रतापगडाकडे, अहो सुमो गाडीतनं सुद्धा 3 वळणं गेली आणि मागं वळून पाहिलं तर कळत नाही आपण कुठल्या रस्त्याने इथं आलो. ही अशी परिस्थिती. त्या काळाच्या झाडी आणि जाळीमधनं खानाची पालखी जेव्हा 3-4 डोंगर पुढे गेली, कुठल्या रस्त्याने आलो. बरं, येताना वेडा हत्ती पण घेऊन आला तिथं. ते हत्ती डोंगर चढताना त्यांचे जीव गेले, गुडघे खरचटले. झाडांना सोंडांची विळखे देऊन हत्ती जीव काढून वरती येत आहेत. आणि ते हत्ती डोंगरावर चढायला लागले की त्यांच्या पायांनी सुटलेले दगड खालच्या अनेक दगडांना घेऊन खाली येत आहेत. तुमचेच हत्ती, तुमचेच पाय, तुमचेच दगड, तुमचीच माणसं. एवढा सगळा उपद्व्याप करत कसा बसा प्रतापगडच्या पायथ्याशी प्रकरण येऊन पोचलं. आणि तरीही अफजल खान निघाला तो 1,500 माणसं घेऊन निघाला. वकील लगेच आलेच. नाही 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 नाही, 10 लोक ठरलेले आहेत. एवढे माणसं पाहिली तर राजा घाबरून परत माघारा जाईल, तो मिळायचा नाही. अफजल खानाला कोणत्याही अवस्थेत शिवाजी राजा हवा. त्याही 1,500 हाशमांना थांबून धरलं आणि पुढे गेले. इथे एका माणसाचं फार मजेशीर वर्णन आहे. ती पालखी जात असताना त्या सैनिकांच्यासाठी प्रचंड सरबराई चालली होती. विविध पेय आहेत, विविध खाद्य आहेत, विविध फळं पण आहेत. पपईवाला आला. पपया घ्या, पपया. शिवाजीराजे कुठपर्यंत बित्तम बातमी काढू शकतात याची कमाल वाटेल. अफजल खानाच्या छावणीतनं ही पण बातमी आली होती की त्याला पपया जाम आवडतात. तो पपईवाला समोर. पालखी थांबलीच. काटो, इसमें जहर होगा. तो कापायच्या आधीच कोण घालेल याच्यात जहर? कापायच्या आधी तुमच्या समोर कापतोय की. त्याने पपई कापली, समोर खायला दिली, तंबाखू काढली पठ्ठ्यान. आमचं पोर वात्रट आहे बरं का, सांभाळून घ्यायचं वगैरे बोलता बोलता तंबाखूचा बार भरला. आणखीन 4 वाक्यापर्यंत मुखरस साठला आणि शिंका आल्यासारखं केलं. आक्षी करून जे शिंकलं ते सगळं तोंडातलं अंगरख्यावर.
ते अंगरख्यावर ओढल्यानंतर पागल काही का. आता मला काय माहिती, मला आता शिंक येणार. अचानक शिंक आली. माझ्या राजाला सांभाळून घ्या बरं का, असं सांगून पपईवाला बाजूला जातो. कुठले पपईवाले काढता हो इथे आलेले. हा हा हा, शिवाजी राजे फार सजग आहेत. गुप्तहेर आहे बहिर्जी नाईक नावाचा. त्यांनी फक्त तिथून खाली दरीमध्ये सूर मारला, तिथून घोडा तयार होता. घोड्यावरती उडी मारली, घोडा घेऊन बाले किल्ल्यावरती घोडा आला. शिवाजी राजाने धावपळीने विचारून घेतलं, बहिर्जी बातमी काय. राजे काळजी करू नका, काय खानानं शेलकत घातलेलं नाही. तुला कसं कळलं. कळायचं काय, तांबाखू कोण थुकलो त्याच्यावर, असा अंगरका केला तेव्हा पोट दिसतंय त्याचं. कोणत्या गोष्टीनं कशी बातमी कुठनं काढावी. पण राजे, खानाची ताकद जाम आहे. एका वेळेला 1.5 बकरं पचवेल एवढी तब्येत आहे. लोखंडाची काम सुद्धा वाकडा करणारा माणूस आहे. पण शेवटी चिलखत असते हिथून खाली आणि लोखंडाचा जिरेटोप असतो हिथून वर. याचं काय कराल. खानाचा एक हात सुद्धा यमाचा फंदा आहे. हिथं जर बसला तर हिथं चिलखत नसते माणसाला. मान सांभाळा. डोक्यासाठी लोखंडी जिरेटोप आत घातला होता, वर्ण मंदिर बांधायचा. खानाला शस्त्राची गरज नाहीये राजे. तो नुसता दाबून सुद्धा समोरच्याला मारू शकतो. तुम्ही सील व्हायला पाहिजे. एका बाजूला बिचवा, दुसऱ्या हातामध्ये वाघनख. वाघनख हे वाघाची नख नसतात, लोखंडाचीच नख्यासारखी केलेली नख, जी बोटामध्ये घातली तर बाहेरून फक्त अंगठ्या दिसतात. आणि आपल्या चित्रकारांनी हाच एक मोठा धोका केलेला आहे किंवा दोष केला आहे. खानाला भेटायला जाताना राजे असा हात करून जाऊच शकणार नाहीत. मुळात ते शरणागतीचा आविर्भाव करून तिथे भेटायला गेले. तो शरणागत असा उभाच राहत नाही, तो असा उभा राहतो मनुष्य. जे शेल्याने हात बांधून आलेत की मी तुम्हाला शरण आहे म्हणून. दोन्ही हात इथे आहेत म्हणून ते पोटाच्या जवळ आहेत. इथं गेले तर फार अवघड होईल. ते इथे हात बांधून राजाने शेजारी 2 माणसं ठेवलेत. एक संभाजी कावजी, दुसरा जीवा महाला. दोघांनाही घेऊन राजे त्या छावणीपर्यंत आले. समोरच्या तंबूमध्ये झिरझिरच्या पडद्यातनं आत पाहिलं मात्र बोकील खानाच्या शेजारी कोण उभा आहे. आपण 1-2 अंगरक्षक चालतील म्हटलं होतं म्हणून सय्यद बंडा आहे. सय्यद बंडा 1.5 हातावरचा माणूस दांडपट्ट्याच्या फटक्याने चिरफाकळा करून मारू शकतो, या ताकदीचा सय्यद बंडा. उसको हटाओ. सय्यद बंडा को हटाओ. पुन्हा बोकील बिचारी धावत आत. ये शिवाजी राजा कहाँ गया. कारण अफजल खान तिथे येऊन पोचला. त्यांनी आसनांची व्यवस्था बघितली. खरंच आसनं अशा लांबीवर ठेवली होती की पटकन तलवारीचा वार केला तर एकमेकाला लागणार नाही. डाव करणाऱ्याला डाव कळतोच. त्यांनी तिथे येऊन आसनं जवळ सरकवून घेतली. इतकंच नव्हे तर त्या तंबूच्या कनातीतून बाहेर पाहिलं 2 माणसं अशी शिंग घेऊन उभी होती. हा, क्या आदमी के माफक दिखाई दे रहा है. त्याला वाटलं पुतळे उभे केलेत, पण पुतळे नव्हते, माणसंच उभी होती. पण पुतळ्यासारखी उभी होती. एकही हालचाल न करता, म्हणजे हालचाल न करता सुद्धा थांबून राहणं हे युद्धाच्या दृष्टीनं आवश्यक असतं. आई वडिलांनी लक्षात ठेवून मुलांना सांभाळा. नाही तर बरेचसे आई वडील ऐकायला मिळावं म्हणून मुलांना प्लेग्राऊंड देत आहेत. मुलं पळत सुटतात. थोडंसं पळायला हरकत नाही, पण त्यांनी एकतानतेनं ऐकत राहण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. एकतानतेनं ऐक, यातलं प्रत्येक पाऊल फक्त मृत्यूकडे चाललेलं होतं. याच्या पुढचा एकही क्षण कोणाला माहीत नाही अशा अर्थाचा होता. झिरझिरीत पडदा फक्त बाजूला करून शिवाजी राजांनी आत पाय ठेवला. मात्र जगदंब जगदंब मुखाने फक्त जगदंबेचं नाम चालू आहे. खानाच्या समोर मग येऊन उभा राहिला. खानाच्या समोर मग येऊन उभा राहिला. खानाच्या समोर मग खानाने 2 हात पसरले.
अहो शिवाजीराजे, तुम्ही तुमचे सगळे गुन्हे मान्य करून आदिलशहाची चाकरी करायला तयार असाल तर आदिलशहा तुम्हाला माफ करायला तयार आहे. तुम्हाला आदिलशहाकडे नेण्यासाठी मी आलो आहे. गले तो मिलो. संभाजी कावजीचं एकटक लक्ष फक्त खानाकडे, जीवा महालाचं लक्ष एकटक फक्त सय्यद बंडाकडे. सय्यद बंडाला बाजूला जायला सांगितला म्हणून तो छावणीच्या बाहेर गेला नव्हता, फक्त कनातीच्या पलीकडे गेला होता. सय्यद बंडाकडे बघत राहा. गोपीनाथ पंत, तुमचं लक्ष फक्त कृष्णाजी भास्करावर ठेवा. कोणीही एकमेकांच्या डोळ्यावरची सुद्धा नजर काढेना. राजे जरा पुढे सरकले, मात्र खानाच्या समोर मग येऊन उभा राहिला. खानानं मारली मिठी शिवाजी राजाला. खानानं मारली मिठी शिवाजी राजाला. राजांचं डोकं खानाच्या छातीपर्यंत फक्त लागलं. पण या भेटीनंतर आता बाजूला जाऊन काही प्रेमाच्या गोष्टी बोलायच्यात असं डोक्यात येईपर्यंत कप्तिशी राजांचं डोकं बगलेत घातलं हो खानाने. अरे राजाचं डोकं बगलं मंदी दाबू लागाला. राजाचं डोकं बगली मंदी दाबू लागाला. खदखदा हंसू लागला. अबे पागल, आदिलशाह के साथ पंगा लेता है तो तू जिंदा कैसे रहेगा. कट्यावर उपस्थित अफजल खानाने काच दिवशी पाठीमध्ये जो वार केला, खर 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 आवाज वरचे वर झाला. आवाज वरचे वर झाला. चिलखतान दगा नाही दिला. चिलखतान दगा नाही दिला. शिवराज मनी तोषला. शिवराज मनी तोषला. शिवराज मनी तोषला. शिवराज मनी तोषला. पहिला वार खाननच केला. पहिला वार खाननच केला. आता कडू म्हणे डावाशी डाव आपला जे डाव आपला जे डाव आपला. खानाने असं जबरदस्त डोकं दाबलं होतं की आकाशातले तारे जमिनीवर दिसायला लागले. पण मानगुट सुटणं शक्य नाही. खानाच्या शक्तीतून आपल्या ताकदीनं मानगुट काढता येणार नाही म्हटल्यावर डाव्या बाजूला अस्तनीमध्ये असलेला बिचवा बाहेर काढला. खपकन पोटामध्ये एका बाजूला बिचवा घातला. दुसऱ्या बाजूने वाघनं खुपसलं गेलं. मात्र टार 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 एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत खानाचं पोट फाडून 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 पोथळा बाहेर काढला. आतडी बाहेर लोंबायला लागली तेव्हा मात्र ओरडला. खान दगा दगा बोलाला. खान लवा लवा बोलाला. सय्यद बंड तो मागून आता धावाला. सय्यद बंड तो मागून आता धावाला. एक वार राजावर केला. जीवा महाला तिथं धावाला. वरच्या वर थरलं त्याला. वरच्या वर थरलं त्याला. आणि मग एका तलवारीच्या फाकडीनं सय्यद बंडाचा एक हात उडवला आणि अख्खा बंडा फोडून खाली ठेवला. आणि मग होता जीवा म्हणून की हो शिवा वाचला आपला. जे जेव वाचला आपला. सय्यद बंडा संपला. अफजल खानानं त्याही अवस्थेत आपली आतडी परत पोटात घेतली. समोरच्या कृष्णाजी भास्कराची तलवार काढून घेतली. त्या अवस्थेत शिवाजी राजाच्या डोक्यावर तलवार घातली. वरचं लोखंडी कड तुटलं राजाचं. कपाळाला जखम झाली. नाकाच्या शेंड्यापर्यंत रक्ताची धार लागली. अंगाला असलेला कापरा अजून कमी झालेला नव्हता. राजा फक्त खानापासून बाजूला झाले. खान तंबूतनं पळत सुटला. बाहेर जाऊन पालखीमध्ये बसला. संभाजी कावजी वेड्यासारखा माग धावला. पालखीच्या भोयांचे पाय तोडले. अफजल खानाचं डोकं संभाजी कावजीनं कापलं. ते डोकं घेऊन आतमध्ये आला. हे डोकं असंच्या असं सील करा. राजगडाकडे पाठवा मासाहेबांच्याकडे. आणि वरच्या तोफखानेवाल्याला निरोप द्या. आता छावणीवर तोफ टाकू नको म्हणावं. फक्त तोफांचे बार कर म्हणजे सगळ्यांना कळेल काय करायचं ते. आणि प्रतापगडावरनं तोफाचे बार झाले मात्र सगळ्या मावळ खोऱ्यामध्ये हर 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 महादेव. तोफांचे बार उडविले. तोफांचे बार उडविले. तोफांचे बार उडविले. सैन्य उधळले लपून ठेवलेले. तोफाचे बार उडविले. सैन्य उधळले लपून ठेवलेले. रानोमाड पाटाच रक्ताचे
दानवाळ पाटच रक्ताचे, विजयी ते सैन्य मराठ्याचे, विजयी ते सैन्य मराठ्याचे, वंदिती पाय शिवाजीचे, हाजीची वंदिती पाय शिवाजीचे. सगळ्या बाजूनी जे मराठी लष्कर उठलं, फक्त लांडगे तोड, लांडगे तोड, लांडगे तोड. 1 2 3 4 5 खाना बरोबर आलेल्या 20,000 फौजेला मातीमध्ये गाडून काढलं प्रतापगडाच्या तिथे. आणि उरलेल्या सैन्याला मारायला माणसं वाईवर धावत सुटली. वाईची माणसं वाटच पाहत होती खान साहेबांच्या काय आता वार्ता येत आहेत म्हणून. तोफांची आवाज ऐकल्यानंतर सगळ्यांना बहुतेक कळलं की प्रेमाची भेट झाल्याची खूण म्हणून तोफा वाजतात की काय. पण कुठलं प्रेम, हे भलतंच प्रेम होतो गेलेलं होतं. 20,000 रक्त प्रतापगडाच्या डोंगरावरती सांडलं. वाईमध्ये सुद्धा माणूस मारला. फक्त एकच दुःखाची गोष्ट झाली. शिवाजीराजांच्या मनामध्ये असं होतं की खान गेला, ही वार्ता आपण जाऊन कोल्हापुरापर्यंत द्यावी. पण त्याच्या आधीच अफजल खानाचा मुलगा फाजल खान या चावळीतून सुटला. हे सुटण्यासाठी आपल्याच सैन्यातल्या खंडोजी खोपडे नावाच्या माणसांनी फितुरी करून त्याला रस्ता दाखवला. हरकत नाही, एक सुटून गेला तरी सुद्धा वाईपासून आता आनंदोत्साह साजरा करून सैन्याला 1 महिना सुट्टी देऊया का विजयी मिळाल्याबद्दल. शिवाजी राजाचं काम तसं ढसाळ नाही. उलट अफजल खान गेल्याची वार्ता सगळीकडे पोचली की त्याचा कसा लाभ उठवायचा हे लक्षात असल्यामुळे शुक्रवारच्या सकाळच्या मुहूर्ताला राजे सैन्य घेऊन जे प्रतापगडातून निघाले, आधी राजगडाला जाऊन मासाहेबांचं दर्शन घेतलं. मासाहेबांनी त्या डोक्याकडे पाहिलं आणि सांगितलं, राजे, मरणांत आणि वैराणी, प्रेताची विटंबना होता नाही कामा. हा फरक होता 2 संस्कृतीमधला. हा 2 संस्कृतीमधला फरक होता. जेव्हा विजयनगरच्या राजाचं राज्य खालसा करून त्याचा राजा कापला होता, तेव्हा त्याच्या डोक्यात पेंढा भरून आदिलशहानी त्याच्या दारावर लटकवला होता अपमान करण्यासाठी. आणि त्याच पुढच्या काळात जिजाबाई सांगत होत्या, प्रेताचा अवमान नाही होता कामा. प्रतापगडाच्या पायथ्याशी सन्मानाने अफजल खानाची कबर करून शिवाजीराजांनी दिली. शिवाजीराजांनी दिली. आता यात शिवाजीराजांचं कौतुक असायला हवं, पण दुर्दैवाने आज भलत्याच गोष्टीचं कौतुक होत आहे. आणि लोकांना सांगितलं जात आहे की या ठिकाणी अफजल खान नावाचा एक सूफी संत होता, तो शिवाजीराजांकडून नजर चुकीने मारला गेला. याचं प्रायश्चित्त म्हणून शिवाजीराजांनी संगमरवराची कबर बांधली. अफजल खानाची सगळी वृत्तीच बाजूला करून ते टाकतायत. आणि अशी खानाबद्दल चुकीची माहिती ज्या शिक्षण संस्थांमध्ये दिली जाते आणि अफजल खानाच्या आक्रमकांचे समर्थक जिथे निर्माण केले जातात, त्या शिक्षण संस्थांना 10वीची सर्टिफिकेट द्यायला सरकार परवानगी देत आहे की ज्यायोगे तुम्ही आमच्या सरकारला मान्य नसलेलं काहीही शिकवा. कोणाच्याही मतासाठी कुठल्याही संस्थेला 10वीच्या आणि 12वीच्या पदवीदान करायला आमचं शिक्षण महामंडळ उभं राहतं. पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मुखातून शब्द येतात, राजे तुम्ही परत या, त्याशिवाय नाही हेच बदलणार, नाही बदलणार. पण खानाच्या मृत्यूला मला थांबायचं नाहीये, मला गुरुवार पूर्ण करायचा आहे. शिवाजीराजांची मोहीम त्या ठिकाणी जी निघाली, वाईपासून कोल्हापुरापर्यंत पुढच्या 3 महिन्यामध्ये धडक मारली. कोल्हापूरचा पन्हाळा राजांनी जिंकून दाखवला. लक्षात घ्या, मार्गातली सगळी गावं, सगळी शहरं, अफजल खान मेला ही बातमी ऐकून घाबरलेली माणसं दुसऱ्या क्षणाला ऐकायला यायची. राजे आलेत, काय करता, तलवारी टाकून माणसं शरण येत होती. शेवटची 10 मिनिटं मला मदत करा. याच वेळेला नेमका खंडोजी खोपड्या त्यांनी कान्होजी जेध्याचा वशिला लावला आणि शिवाजीराजांकडे अर्ज असा केला की प्रतापगडाच्या युद्धात थोडी झाली असेल फितुरी आमच्याकडनं, परत आम्हाला घ्या सेवेत. कान्होजी जेध्यानी शब्द टाकला, राजे खंडोजी खोपड्याला परत घ्या सेवेत. राजांच्या नियमात ते बसणारं नव्हतं, पण कान्होजींची योग्यता काय मी मगाशी सांगितली तुम्हाला. जेव्हा मावळातले सगळेच्या सगळे सरदार अफजल खानाच्या भीतीनं गार झाले होते, तेव्हा 10,000ची 6,000ची फौज घेऊन कान्होजी जेधे आपल्या 5 मुलांसह आपल्याच बरोबर येऊन उभे राहिले होते. वाघाचं बळ कान्होजीने आपल्याला दिलं होतं. कान्होजींचा शब्द कसा टाळावा. शिवाजीराजांनी मान्यही केलं. ऐकून ठेवा, प्रसंग किती भयानक आहे. खंडोजी खोपडे दरबारात येऊ लागला आणि एक दिवस खंडोजी खोपड्यानं कान्होजींच्या विरुद्ध चुगली केली आणि सांगायला लागला की कान्होजी शत्रू बरोबर संधान बांधतायत, राजे सावध राहा.
मग मात्र शिवाजी राजाची भ्रकुटी अशी चढली की नेताजी पालकरांना बोलवला. खंडोजी खोपड्याचा उजवा हात कोपरापासून तुटला, डावा पाय गुडघ्यापासून तुटला. तो लंगडा थोटा झालेला खंडोजी खोपडे कान्होजी जेध्याकडे गेला. काय कान्होजी, तुमच्या शब्दाला किंमत आहे. तुम्ही आमची रदबदली केली म्हणून आम्ही शिवाजी राजाकडे गेलो. शिवाजी राजाने हातपाय तोडले आमचे. कान्होजी जेधे आले शिवाजी राजांकडे. प्रसंग किती अवघड आहे पहा, प्रसंग किती अवघड आहे. कान्होजी जेधे सांगतात, शिवबा, आमच्या शब्दाचा जर असा अजिबात मुलाही जर राखला जाणार नसेल तर कसं काय आम्ही या दरबारात राहावं. कसं राहावं आम्ही या दरबारात. आमच्या शब्दाचा काय मुलाही जर राखला गेला. आणि अशा वेळेला 28 वर्षाचा राजा सांगतोय, कान्होजी, राजा व्हायची मला इच्छा नाही. मी आत्ता हा राजमुकुट तुमच्या मस्तकावर ठेवतो, तुम्ही या गादीवर बसा आणि मग मला सांगा कान्होजी, मी करतो ते चुकीचं करतो का बरोबर करतो. काय झालं, आज खंडोजी खोपडे तुमच्या विरुद्ध माझ्याकडे चुगल्या करत होता. मी खंडोजीला जिवे मानणार होतो. तुम्ही शब्द टाकला म्हणून आम्ही त्यास जिवंत ठेवला होता. माझ्या ठिकाणी कोणीही हलक्या कणाचा मनुष्य असता तरी आत्ता त्यांनी तुम्हाला कैद करायला माणसं पाठवली असती, कारण हा त्यांना साक्षीदार मिळाला असता. पण कान्होजी काका, तुमची निष्ठा काय आहे ते मी पाहिली आहे. खंडोजी काय लायकीचा माणूस आहे ते मी पाहिलंय. म्हणून खंडोजीचा फक्त हातच तोडला आणि पायच तुटला. शेवटचं वाक्य राजे म्हणतात, कान्होजी काका, जरा मनापासून विचार करा. शत्रू आला की त्याच्याकडनं पैसे खायचे आणि फितुरी करायची, आणि शत्रू निघून गेला की तुमच्यासारख्या स्वामिनिष्ठांचे वशिले लावून पुन्हा मंत्रिमंडळात यायचं. अशीच जर प्रथा स्वराज्यामध्ये सुरू झाली तर तुम्हाला जे स्वप्नात पाहिजे ते स्वराज्य येणार आहे का. तुम्ही आम्ही काही जास्त पैसे मिळतात म्हणून स्वराज्याचा खेळ खेळायला नाही बसलो, जास्त जहागिरीसाठी नाही बसलो. आपल्याला न्यायाचं राज्य पाहिजे, आपल्याला बंधुतेचं राज्य पाहिजे. कान्होजी काका, न्याय शिल्लक राहील का. अन्याय केलेल्या माणसाला जर वशिल्याने माफी मिळायला लागली तर माझ्या देशातला आपल्या स्वराज्याचा न्याय शिल्लक राहील का. हे बोलल्यानंतर कान्होजी काका मटकन खाली बसले, डोकं टेकलं शिवाजी राजा समोर. कान्होजी काकांना हाताने उठवलं शिवाजी राजांनी. काका, असं नका करू, माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. कडकडून एकमेकांनी एकमेकाला मिठी मारली. कान्होजी म्हणतात, राजे, आजवर ऐकलं होतं ते खरं ठरलं. काय ऐकलं काका. ऐकलं होतं की माणसं चुकत्यात, देव कधी नाही चुकत. माणसं चुकत्यात, देव कधी नाही चुकत. राजा उद्या असा गनिमाच्या बाजूनं कान्होजी जेध्या उभ्या दिसला तरी उभा कापल्याशिवाय राहू नको. त्याशिवाय स्वराज्य नाही व्हायचं, त्याशिवाय स्वराज्य नाही व्हायचं. आणि कान्होजी काकांना कडकडून मिठी मारल्यावर राजे म्हणतात, कान्होजी, तुमच्यासारख्या माणसाची निष्ठा इथे राहणं हे 10 प्रतापगडची युद्ध जिंकल्याचं पुण्य माझ्या पदरामध्ये पडत असतं. कान्होजी, गड जिंकता येतो, युद्ध जिंकता येतात, माणसं प्रेमाने जिंकून राहणं. शेवटी गड कोण सांभाळणार, माणसंच तर सांभाळतात. माझ्या शब्दाचा अपमान झाला, हा मत्सर करून हा माणूस बाजूला नाही गेला. माझ्या शब्दाचा अवमान झाला, ही असूया करून हा माणूस बाजूला नाही गेला. ही सगळी माणसं एकमेकांची असूया न करता अनुसूयेसारखी राहिली. तेव्हा दत्तात्रेयाच्या गुरुदत्ताचा या ठिकाणी साक्षात्कार आम्हाला दिसला. पूर्ण निर्मत्सरी मन कसं असतं, पूर्ण असूया विरहित मन कसं असतं. अफजल खानाला मारल्यानंतर सुद्धा सन्मानाने त्या ठिकाणी त्याची कबर बांधणारे राजे, आणि त्याच बरोबरीनं कृष्णाजी भास्कराला एका हाताने संपवत असताना दुसऱ्या बाजूनी या प्रतापगडच्या युद्धात प्रत्येक वीराला आपल्या हाताने अलंकार चढवणारे राजे. कान्होजी जेध्यांच्या अशा सुंदर मनाने नेत्रातून गंगा भागीरथी वाहणारे राजे. राजांची किती अनेक विलोभनीय रूप पाहूया. इतिहासामधल्या एका घटनेचा फार विपर्यास अलीकडच्या काळात झाला. ती घटना म्हणजे शिवाजी महाराजांनी सुरत नावाच्या शहराची केलेली लूट. या एका घटनेचा असा विपर्यास झालेला आहे की जणू काही ती महाराष्ट्राने गुजरातची केलेली लूट आहे. आणि असं एकदा चुकीचं शिकवल्यानंतर त्याचे पडसाद काय उमटले ते लक्षात घ्या.
जेव्हा बडोद्यामध्ये, अहमदाबादमध्ये, अशा गुजरातच्या काही प्रमुख मोठ्या शहरांमध्ये शिवरायांचा पुतळा असावा, शिवरायांची प्रतिमा असावी, असं काही लोकांनी, मराठी लोकांनी जेव्हा अर्ज केला, तेव्हा साहजिकच हे शिक्षण मिळालेले सरकार, काही सरकारी अधिकारी यांनी आक्षेप असा घेतला, ज्यांनी आमचा प्रदेश लुटला, अशा लुटारूचे आम्ही काय पुतळे ठेवायचे. किती चुकीचं आपल्या समोर प्रतिपादन होतंय ते लक्षात घ्या. अनेक युद्धांचं असं चुकीचं प्रतिपादन केलं जात आहे. राम रावण युद्धाचं सुद्धा काही लोकांनी असं प्रतिपादन केलं, राम म्हणजे कुठले, यूपीचे, आणि रावण कुठले, दक्षिणेकडचे. म्हणजे हे उत्तर प्रदेशातल्या, म्हणजे उत्तर भारतातल्या लोकांचं दक्षिण भारतातल्या लोकांवर झालेलं अंतर्गत आक्रमण आहे. म्हणजे न्याय राहिला खड्ड्यात, धर्म राहिला नाल्यात. इथं म्हणजे यूपीचं तमिळनाडूवर झालेलं आक्रमण असलं काहीतरी एक रूप त्याला दिलं. रावणाला दक्षिण भारताने महात्मा केला, इतका की दक्षिण भारतात कित्येक ठिकाणी आजही रावणाची देवळं आहेत आणि रावणाचे भक्त आहेत. पुन्हा एकदा आमच्या हिंदूंच्या शंकराचार्यांचा केवढा मोठा पराभव आहे की एकाच भारतामध्ये इकडे रामचंद्राची उपासना चालू असताना दुसऱ्या बाजूला रावणाची उपासना चालू राहते. तर तिथे जाऊन त्यांच्याशी समुपदेशन करून हे चुकीचं आहे हे ना आम्ही त्यांना समजावू शकलो, ना आम्ही ते थांबवू शकलो. त्यामुळे ज्या दिवशी रामायण मालिकेमध्ये रावण वध दाखवणार होते, त्या दिवशी दक्षिणेतल्या या चारही प्रांतांनी टीव्ही सेट बंद ठेवले होते. आम्ही शिवभक्ताची हत्या बघू शकत नाही. ते अजूनही रावणाला शिव भक्त म्हणून संबोधतात. अजून आमच्या आचार्य पंडितांची शक्तीच तिथे पुरली नाही की तो शिवभक्त नाही हे समजावून द्यायला. रावण कसा शिवभक्त असेल मला सांगा. कारण भक्ताची व्याख्या अशी असते, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. जो अद्वेष्टा असावा लागतो, तो जगाशी मैत्री पूर्ण असावा लागतो, तो करुण भावनांनी ओतप्रोत भरलेला असावा लागतो. यातलं कोणतंही लक्षण नसताना जो सातत्याने दुसऱ्यांचं धन अपहार करतो, सातत्याने दुसऱ्यांच्या स्त्रियांचं अपहरण करतो. सीता ही रावणाने पळवलेली पहिली स्त्री नव्हे, त्यांनी आतापर्यंत अनेक कुलस्त्रिया पळवलेल्या आहेत. हा फक्त महाशिवरात्रीचा उपास करतो म्हणून त्याला भक्त म्हणणार का? हा फक्त शिवगंध लावतो म्हणून त्याला भक्त म्हणणार का? तो गंध लावतो, शंकरांची उपासना करतो, तर आपल्याला स्वच्छपणे म्हणता आलं पाहिजे की श्रावण हा शिव उपासक आहे, भक्त नव्हे. जो भक्त असतो तो उपासना करतोच, पण जो जो उपासना करतो तो भक्त असतोच असं नाही. आपले बुवा इतका अवघड बोलायचं नाही, परत आम्ही बोलवणार नाही. सोप्या शब्दात सांगू, परत एकदा वाक्य ऐका माझं. जो भक्त असतो तो उपासना करतोच, पण जो जो उपासना करतो तो तो भक्त असतोच असं नाही. उदाहरणादाखल एकच वाक्य. जे महात्मा गांधींचे भक्त आहेत ते गांधी जयंती साजरी करतातच, म्हणजे उपासना करतातच. पण जे जे गांधी जयंती साजरी करतात ते सगळे भक्त असतातच असं नाही सांगता येत. कारण आपल्या देशामध्ये दारूच्या व्यसनाच्या आहारी लागून तरुण पिढी नाही वाया जाता कामा, म्हणून महात्माजींनी खरंच हाडाची काढ केली. राजकारणाच्या दृष्टीने दोन चुका सांगताना त्यांनी चांगलं केलं तेही मला सांगता आलं पाहिजे, तरच मला अभ्यासक म्हणता येईल. जे चांगलं केलं ते चांगलं आहेच ना. किंबहुना संपूर्ण भारतवर्षामध्ये दारूबंदी व्हावी आणि दारूसारख्या वाईट व्यसनाला माझ्या भारतातला तरुण बळी पडू नये यासाठी अत्यंतिक आग्रह त्या काळामध्ये महात्माजींनी धरला. प्रामाणिकपणे आज म्हणायचं झालं, आपण एवढे गांधी जयंती गांधी पुण्यतिथी साजरी करतो आहोत, काय या दारूबंदी प्रकरणाचं झालं? तर बहुतांशी आपल्याकडचे लोक नुसते उपभोक्ते नव्हे तर उत्पादक आहेत. आणि आज देशामध्ये महाराष्ट्राचा
दारू निर्मितीतही पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्राला शिवरायांचा महाराष्ट्र, गडकोटांचा महाराष्ट्र, तीर्थक्षेत्रांचा महाराष्ट्र याच्यापेक्षा चेंबर ऑफ कॉमर्स कशाने ओळखतं? उत्तम जास्तीत जास्त दारू निर्माण करणारा प्रदेश. आपला प्रांत एका वेगळ्या अर्थाने जगाच्या दृष्टीनं समोर उभा राहिला तर तो हवाच आहे. त्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न करायचे आहेत. आता आहे तेच बाजूला सोडून द्या. मुद्दा असा, रावणाचे सुद्धा उपासक भारतात तसेच राहावेत, नरकासुराचे उपासक तसेच राहावेत, महिषासुराचे उपासक आहेत. म्हणजे तुमचं आमचं समुपदेशन किती तोकडं पडतं भारतात याची सातत्याने आपल्याला जाणीव झाली पाहिजे, त्याचा स्वाध्याय केला पाहिजे. असो, या सगळ्या निमित्ताने आपण थोडा प्रयत्न करतो. या कीर्तन संध्येच्या निमित्ताने शिवचरित्रातल्या काही गैरसमजांचं निराकरण झालं तरी खूप आहे. आपल्या देवदेवतांच्या रूपांबद्दलचं किंवा एक देव आहेत का, 3 आहेत का, 33 आहेत याबद्दलचं आपलं निराकरण झालं तरी खूप आहे. प्रश्न असा चालला होता की युद्धाचं कोणत्याही अवस्थेत चुकीचं प्रतिपादन झालं की अर्थ वेगळे होतात. त्याच पद्धतीनं एक नजर फिरवून बघा स्वतःच्या मागच्या 20 वर्षांवर. शिवजयंती उत्सवामध्ये गुजराती समाज किती समाविष्ट होतो? जो इथे राहिलाय तो पटकन होतो, कारण त्याला माहिती आहे की हा प्रांतिकवाद नाहीये, शिवाजी हा मोठा राजा आहे. पण पुष्कळशा वेळेला तिथेच खूप राहिलेला मनुष्य एखादा इकडे आला की तो थोडा गडबडलेला दिसतो. ऐसे कसे होऊ शकते, हा लुटारू आहे, आमचा लुटारू आहे. हा गैरसमज तुमचा आमचा आपण बाजूला केला पाहिजे. शिवाजी राजांनी शाहिस्ते खानाच्या स्वारीनंतर पहिला मोठा हल्ला केलाय तो सुरतवर केला. पण सुरतवर केला ते गुजरातला मारण्यासाठी नाही, ते गुजराती लोकांना मारण्यासाठी नाही, तर सुरत ही मुघलांची बाजारपेठ होती. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, सुरत ही मुघलांची बाजारपेठ होती आणि त्याच्यामध्ये इंग्लिश, डच, अरेबी असे अनेक तऱ्हेचे व्यापारी होते. फक्त एक पद्धतीचा व्यापार नव्हता. अनेक धर्माचे, अनेक देशाचे व्यापारी तिथे होते. आणि लुटी मागचं विचारसरणी पहा. विचारसरणी एकच आहे की मुघलांनी आतापर्यंत त्यांचं सैन्य घेऊन महाराष्ट्राची गेली 400 वर्ष लूट केली आहे. देश उजाड करून सोडलेत. त्यातून पुन्हा आपण जरा महाराष्ट्राचं बरं करत होतो ते शाहिस्ते खानाचा वरवंटा आपल्या उरावर यांनी आणला. बरं, यांचे सगळ्यात मोठे पराक्रम कोणते? तर जिथली गावं लढणारच नाहीत अशा गावांची घरं पाडून टाकणे, देवळं पाडून टाकणे, शेतं कापून टाकणे. म्हणजे साधारणतः भुरटे चोर जे फालतू धंदे करतात हे यांचे पराक्रम सगळ्यांचे. आणि ह्या पराक्रमामध्ये हे मोठे मानायचे. जी गुरं बिचारी काहीच करू शकत नाहीत ती गुरं पळवून न्या, बिचाऱ्या बायका उचला त्या पळवून न्या, जे काय घरामध्ये रोकड उचलले, सगळे चोऱ्यांचेच धंदे. प्रत्यक्ष सैनिकाशी युद्ध करायला फार काही कोणी उभंच राहिलं नाही. पण ह्याच्यात तुम्ही जी आमची सगळी लूट केली, आणि हे सगळे लुटारू ज्यांचे सरदार आहेत किंवा ज्यांचे सैनिक आहेत त्या सत्तेनं ही लूट केली आहे. ही लूट समाजाची आहे. मग समाजाची लूट भरून काढण्यासाठी त्या सत्ताधीशाच्या बाजारपेठेपलीकडे दुसरा कुठला मार्ग राहतो? अगदी अलीकडचा सिनेमा सांगू तुम्हाला, मुलांना लगेच कळेल. पोरं म्हणजे एक वेळ हरिविजय माहीत नसेल, काही संबंधच नाही. कोण हरी हा? आणि हरिविजय म्हणजे हरी न केलेला विजय का हरीचा भाऊ विजय? काय माहित. बंडू, हरिपाठ म्हणजे काय? हरीकडे पाठ करून बसणे. वा वा, कुठे शिकले आपले वडील? इथंच शिकले. धन्यवाद. हरीकडे पाठ करून बसणे. हरिविजय माहित असेल असं नाही. नामदेव महाराजांचे गुरु कोण रे? नक्की नाही. पण पोरग पहिलीत काय, पहिलीच्याही खालचा असो, फक्त विचारायचं रावडी, संपलं. सगळी नावं पाठ, रावडी राठोड. बाकी चित्रपटातला विषय बाजूला सोडा. पण मुद्दा असा आहे, तो पोलीस इन्स्पेक्टर त्या गावामध्ये काही चांगलं करायला आलेला आहे.
त्या गावातली प्रचंड मोठी लूट करून तिथल्या जमीनदारानं सगळं धान्य गोदामामध्ये काढून ठेवलेलं आहे. अशा वेळेला परत सामान्य लोकांचं कल्याण करण्यासाठी तो पोलीस कमिशनर ज्या वेळेला तिथे येऊन ते गोदाम लुटतो, याला लुटारू म्हणता येतं का? त्यांनी स्वतःसाठी लुटलेलं नाही. लुटारू जर असेल तर ज्यांनी ती जमा केली तो लुटारू आहे. मुघलांनी आतापर्यंत आमच्यावर आक्रमण करून जे लुटलं त्याला लुटारू म्हटलं पाहिजे ना. त्यातलं धान्य काढून घेऊन, त्यातलं धन काढून घेऊन मी गरीब प्रजेला देऊन जर गरीब प्रजेचं कल्याण केलं तर शिवाजी लुटारू कसे? पण दुर्दैवाने इंग्रजांनी दिलेल्या इतिहासात सुद्धा शिवाजी राजांचं इंग्लिश पुस्तकांमध्ये पहिलं हेच रूप तयार केलं. इंग्लिश लोकांचं आमच्यावर राज्य असताना की जेव्हा हे इंग्रजी शिक्षण घेणारे वासुदेव बळवंत फडके होते, ज्योतिबा होते, त्या काळामधले पुढचे टिळक होते, त्या सगळ्यांना त्रास या गोष्टीचा होत होता की इंग्लिश त्याच्या पुस्तकातनं आम्हाला काय शिकवतो आमच्याबद्दल? अरे शिवभूप लुटारू होता, शिवभूप. पण आमच्याकडची परिस्थिती अशी साहेब म्हणला म्हणजे खरंच असलं पाहिजे. मुळात तो आपला शत्रू आहे, तो कशाला आपल्याला खरं सांगायला बसलाय? पण पूर्वी माणसं श्रुती स्मृती पुराणोक्त असलं तर त्याला खरं मानत होती. पण नवीन प्रथा पडली होती साहेबोक्त. पुराणोक्त नको, साहेबोक्त. आणि हे साहेब जे जे ओक्त ते हे येडं चाटतं. अरे साहेबाने लिहिलं म्हणजे काय सगळं खरं लिहिलं असं कशाला समजायचं? तो तुमचं वाटोळं करण्यासाठीच बसलेला असल्यामुळे तो चुकीचं मुद्दाम तुमच्या डोक्यात भरवणार. काय भरवलं त्यांनी भरवलं आणि आम्ही ते मान्य केलं. असा विचित्र काळ आपण अनुभवलाय. शिवभूप लुटारू होता, ढोलके आम्ही बडवावे. शिवभूप लुटारू होता, ढोलके आम्ही बडवावे. अगदीच निरक्षर होता, टुणटुणे आम्ही ताणावे. अगदीच निरक्षर होता, टुणटुणे आम्ही ताणावे. विश्वासघातकी होता, सुरात सूर मिसळावे. विश्वासघातकी होता, सुरात सूर. राज्याला मुकलो जैसे, बुद्धीला मुकलो तैसे. राज्याला मुकलो जैसे, बुद्धीला मुकलो तैसे. कोणी सांगावे ऐसे, सत्याची मानावे चित्ता. एक काळ ऐसा होता, सत्याची मानावे चित्ता. एक काळ ऐसा होता, सत्याची मानावे चित्ता. एक काळ ऐसा शिवभूप लुटारू होता. आपल्याला सांगतो फक्त 47 पर्यंतच नव्हे तर याच्याही पुढच्या काही कालखंडापर्यंत जिथे जिथे महाराष्ट्रात पूर्वीच्या निजामशाहीची राजवट चालू राहिली, आजही 80 वर्षाच्या घरातली जी माणसं तिथं राहणारी आहेत ते हेच सांगतात की अहो आम्ही आमच्या शाळेमधली परीक्षा हेच लिहून पास झालोय, शिवाजी लुटारू होता. आम्हाला आईबाप सांगत होती की हे चुकीचं आहे, पण शेवटी शाळेत तेच लिहावं लागत होतं. इतका विचित्र शिक्षणाचा प्रभाव. शिवाजीराजांनी सुरतेची केली, त्याला लूट म्हणत नाहीत. आजपर्यंत शत्रूनं केलेल्या लुटीतला थोडासा हिस्सा फक्त त्यांनी परत आणला आपल्या प्रजेसाठी, निश्चित ज्यांच्याकडचं ते होतं त्यांच्यासाठी. मात्र सुरतेकडनं इतका प्रचंड खजिना आणत असताना आणि राजगडावरती येऊन आता कुठे आनंदाचा उत्सव साजरा करू, शाहिस्ते खानानं सिद्धी जौहरने केलेली सगळीच्या सगळी हानी भरून काढू अशा आनंदाची स्वप्न बघत राजे चालले होते. एवढ्यात त्यांच्या कानावरती वार्ता आली, पितयाचे रे छत्र हरपले. राजा पितयाचे रे छत्र हरपले. पितयाचे रे
छत्र हरपले माता सती जाणार, माता सती जाणार, माता सती जाणार, शिवभूपाच्या दुःख अंतरी, शिवभूपाच्या दुःख अंतरी, स्वराज्य कोण बघणार, कोण बघणार, कोण बघणार. शहाजी राजांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आणि जिजाबाईंचा निश्चय झालाय त्या सती जायला तयार आहे. गडावरती काष्ठ जमा करून चिता तयार झालीये. शहाजी राजांच्या प्रेताबरोबर जिजामाऊली सहगमन करणार. ही वार्ता ऐकून वासरासारखे धावत शिवाजी राजे त्या ठिकाणी येऊन पोचले की एवढी मोठी गजांत लक्ष्मी मला दिली होती, पण माझी माऊली मला सोडून चालली. आई आई तुझ्या बिने, आई तुझ्या विना राज्य असे रिकामे, राज्य असे रिकामे, स्वामी तिन्ही जगाचा, स्वामी तिन्ही जगाचा, माते विना भिकारी, भिकारी, भिकारी. छत्र हरपले पितयास. राजाने कडकडून कमरेला मिठी घातली आईच्या. आई नको ग जाऊ, आई नको ग जाऊ. हिरवगार लुगडं नेसलेल्या जिजामाऊली, कपाळी कुंकू रेखलेलं, हातामध्ये सोन्याचे अलंकार, बांगड्या, एक एक अलंकार देऊन टाकत होत्या. चितेवर बसायचे. राजाने सगळे प्रयत्न करून पाहिले. आई नको ग जाऊ, सती गेलंच पाहिजे असं काही धर्मशास्त्र नाहीये. उलट बाबांचं स्वप्न पूर्ण करत असताना यातल्या प्रत्येक संकटाच्या अग्नीमध्ये तुम्हा आम्हाला जळावं लागतं. ही चिताच नव्हे का बाबांची? त्यामध्ये तू निरंतर स्वतःला जाळूनच घेतेस आई. या वेगळ्या अग्नीची गरज काय? एक वेळ मी धीर धरे नाही, पण माझा शंभू किती लहान आहे, तुझा नातू किती लहान आहे. मी सतत वर्ष स्वारीवर असतो. या स्वराज्याच्या नवीन वंशजाला तयार करणं तुझं काम नाही आई. नको ना जाऊस आई, नको जाऊस. अगं माझा पुरुषार्थ बघायला कोण शिल्लक राहील याच्यानंतर? नको जाऊस आई. अनेक पर्याय देऊन पाहिले, एकही पर्याय चालेना. जिजा मातोश्री काही केल्या मागे वळेनात आणि शेवटची मात्रा मात्र लागू पडली. राजे म्हणतात, आई कोणासाठी जरी थांबायचं नसलं तरी मला उदरामध्ये जन्म घेण्यापूर्वी त्या स्वराज्याची कल्पना तू तुझ्या उदरात घातली होतीस. त्या हिंदवी स्वराज्याच्या पाळण्यातून मला जन्माला घातला होतास. आई किमान हिंदवी स्वराज्य उभं राहतंय, त्याला आशीर्वाद देण्यासाठी तरी थांब आई, थांब. सगळे व्यक्तिगत मोह बाजूला पडले. जिजामाऊली राज्यासाठी थांबल्या, हिंदवी स्वराज्यासाठी थांबल्या, तुमच्या आमच्या स्वराज्यासाठी. कपाळचा कुंकवाचा टिळा जरी पुसला गेला तरी शिवबा तुझ्यासाठी नाही, तू उभं करत असलेलं हिंदवी स्वराज्य आज नीट पाहता यावं म्हणून थांबते रे बाळा, थांबते रे बाळा.
हिंदवी स्वराज्याची हात, हिंदवी स्वराज्याची साथ शिवरायांना खूप मोठा लाभ करून गेली. आई थांबल्या खरं.